नमस्कार. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुका सुरू आहेत आणि आता मी आलेलो आहेत हातकणंगले तहसीलदार कार्यालय या ठिकाणी, ज्या ठिकाणी विविध पक्षांचे उमेदवार या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी येत आहेत. चला तर पाहूया या पक्षांचे उमेदवार शिवराज न्यूजला दिलेली प्रतिक्रिया. बघूया त्यांचे काय प्रतिक्रिया आहेत शिवराज न्यूज साठी. नमस्कार. तुम्ही बघत शिवराज न्यूज. सध्या झडपी आणि पंचायत समिती या निवडणुकीची लगबग सुरू आहे आणि या ठिकाणी तहसीलदार कार्यालय हातकणंगले या ठिकाणी ही लगबग सुरू आहे आणि आता माझ्यासोबत आहेत कोरोची येथील अमर कोरोईकर साहेब. बघूया त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत या निवडणुकीबद्दल. अमर दादा नमस्ते. काय सांगू इच्छिता आमच्या या प्रेक्षकांना? मी गेले 15 दिवस झालं पंचायत समिती तयारी करत होतो. तसं मला आदेश पण आलेला की तुम्ही फॉर्म भरून ठेवा म्हणून. ऐन टायमाला त्यांची युती झाली, तो मतदारसंघ आवडे साहेबांना सुटला, त्यामुळं आम्हाला शिवसेनेला डावलण्यात आलेलं आहे. आमचं इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून आमचं चिन्हच गायब केलेलं आहे. त्यामुळं आम्ही नाराज होऊन आम्ही अपक्ष उमेदवारी भरत आहोत. आधी कुठल्या पक्षाकडून तुम्ही उमेदवारी अर्ज भरला होता? आधी मी शिवसेनेकडून अर्ज मागत होतो, शिंदे गटाकडून. मला दादांनी पॉझिटिव्ह उत्तरही दिलेलं. त्यानंतर संध्याकाळी मला आमचे सरपंच साहेब यांनी सांगितलं की त्यांची युती झाल्याने मतदारसंघ आवडे साहेबांना गेलेला आहे आणि आपला काय अर्ज भरायचा नाही आहे. पण मी एवढी तयारी केलेलो, सगळी मुलं नाराज झालेली. मग त्या मुलांना फक्त समाधानासाठी मी आता अर्ज भरलाय. पण 2 वार्डांची जनता माझ्यासोबत आहे आणि तसं म्हटलं तर वाढीव भागात कन्नौजच्या पश्चिम मध्ये माझी पाहुणं मंडळी भरपूर आहेत. हा, त्याच्यामुळे मी ही निवडणूक लढवणार म्हणजे लढवणार. आता तुम्ही शिंदे गटात गेला होता, आता अपक्ष भरताय. इथून पुढची तुमची प्रतिक्रिया काय असणार आहे? मग नाही, मी शिंदे गटाचं काम करत राहणार आहे. फक्त मला एवढंच दाखवायचं की आपले तुम्ही शिंदे गटात काम करणार आणि अपक्ष म्हणून फॉर्म भरणार असं आहे का? हो हो हो, मी शिंदे गटात काम करत राहणार आहे आणि मी दाखवून देणार आहे की आपली शिंदे गटाची सीट तिथं निघून गेली असती की मी दादांना दाखवून देणार. नक्कीच. म्हणजे बघितलं की गावच्या विकास कामासाठी एखादी व्यक्ती आपल्या समाजासाठी काही करू शकते. मग तो गट असू दे, माणूस असू दे, पक्ष असू दे, कोणताही पक्ष असू दे, गावच्या विकासाची तळमळ ही अमरदादांच्या मध्ये दिसून येते आणि त्यांनी अखेर अपक्ष म्हणून हा फॉर्म या ठिकाणी भरलेला आहे. पाहूया येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांच्या बाजूने हा मतदार कसा कौल देतो. तोपर्यंत बघत राहा शिवराज न्यूज. बी सचिन सोबत.